नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर समाज कल्याण विभाग भरतीची परीक्षा झालेली आहे आणि त्याची प्रथम उत्तर तालिका देखील प्रसिद्ध झाली होती. पण बरेच विद्यार्थी वाट बघतायत ती म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीटची. काही जणांनी कमेंट केलेली आहे, काही जणांनी मेसेज सुद्धा केले, की एवढ्या दिवस झालेले आहे फर्स्ट आन्सर की लावून अजून सेकंड आन्सर की का आली नाही. तर ती कधीपर्यंत येऊ शकते याची आपण माहिती पाहणार आहोत आणि तीही जो मागील डाटा आहे त्याच्या बेसिसवर. त्यानंतर समाज कल्याण विभाग भरतीमध्ये ज्या काही विविध पदांची परीक्षा झाली होती, त्यापैकी काही पदांचं नॉर्मलायझेशन होणार आहे. कोणत्या पदाचं नॉर्मलायझेशन होईल आणि कोणत्या पदाचं होणार नाही, याची देखील माहिती पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. त्यावरून तुम्ही टेलिग्रामला जॉइन होऊ शकता, जेणेकरून इतर काही छोट्या-मोठ्या अपडेट्स आहेत, त्या तुम्हाला टेलिग्रामवर प्राप्त होतील आणि नवीन जाहिराती सुद्धा. तर पहा मित्रांनो, इथे जो आहे तो जर आपण मागील डाटा पाहिला, तर इकडे आहे एक्झाम, इकडे आहे फर्स्ट रिस्पॉन्स शीटची तारीख आणि सर्वात शेवटी आहे ती म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीटची डेट. तर आपल्याला जर समाज कल्याण विभाग भरतीची अँसर की कधीपर्यंत लागू शकते याचा अंदाज घ्यायचा असेल, तर ही परीक्षा कंडक्ट केलेली आहे टी-सी-एस कंपनीने आणि टी-सी-एस कंपनीनेच गेल्या काही काळामध्ये आणखी परीक्षा घेतलेल्या आहेत. तर त्याचीच माहिती आपण इथे पाहणार आहोत. सर्वात प्रथम आहे WCD म्हणजेच महिला व बाल विकास विभाग भरती. तर या भरतीची परीक्षा झाली होती आणि त्याची प्रथम उत्तर तालिका आलेली होती ती म्हणजे 28 फेब्रुवारीला. पहिली उत्तर तालिका आली 28 फेब्रुवारीला, दुसरी उत्तर तालिका आली 26 फेब्रुवारीला आणि या दोन ज्या रिस्पॉन्स शीट आहेत किंवा आन्सर की आहेत त्याच्या दरम्यानचा जर आपण काळ पाहिला, तर तो दिसतो आपल्याला 2 महिन्याच्या जवळपास. 2 महिन्याला काही दिवस कमी आहेत, पण 2 महिन्याच्या आसपास कालावधी लागलेला आहे WCD महिला व बाल विकास विभाग भरतीच्या अँसर की दरम्यान. प्रथम उत्तर तालिका आली आणि त्यानंतर 2 महिन्यानंतर आली सेकंड रिस्पॉन्स शीट. दुसरी जर परीक्षा आपण पाहिली ICDS एकात्मिक बाल विकास विभाग भरती, तर या ठिकाणी पहिली रिस्पॉन्स शीट जी आहे ती आलेली होती 5 मार्चला. दुसरी रिस्पॉन्स शीट आलेली आहे 18 मार्चला. म्हणजे पहा 5 मार्च 18 एप्रिलला. तर 5 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान आपण पाहिलं, तर 1.5 महिन्याचा कालावधी आपल्याला दिसतो. 1.5 महिन्यापेक्षा काही दिवस कमी आहेत, पण तरी देखील 1.5 महिन्याच्या आसपास कालावधी या ठिकाणी लागलेला आहे. तो म्हणजे ICDSच्या फायनल रिस्पॉन्स शीटला. आपण अँसर कीबाबत बोलत नाही आहोत, प्रथम उत्तर तालिकेबाबत बोलत नाही आहोत. आपण बोलत आहोत तो म्हणजे प्रथम उत्तर तालिका आणि सेकंड उत्तर तालिका या दरम्यानचा असणारा कालावधी. तिसरी जी परीक्षा आहे ती आहे BMC निरीक्षक त्यासाठीच आपण टाकलेला आहे. तर याची प्रथम उत्तर तालिका लागली होती 18 डिसेंबरला आणि सेकंड रिस्पॉन्स शीट लागलेली आहे 7 फेब्रुवारीला. 18 डिसेंबर आणि 7 फेब्रुवारी. तर या दरम्यान देखील तुम्ही पाहू शकता 18 डिसेंबर, 18 जानेवारी, 18 फेब्रुवारीला 2 महिने कंप्लीट होणार होते. पण या ठिकाणी 10 दिवस अगोदरच म्हणजे 7 फेब्रुवारीलाच निकाल लागलेला आहे. तर जवळपास आता या सर्व गोष्टींचं ॲनालिसिस तुम्ही केलं, तर तुम्हाला असं दिसतं की 1.5 महिन्याच्या आसपास किंवा 2 महिन्याच्या आतच, 2 महिन्याच्या आतच आहे आणि जवळपास जर पाहिलं तर 1.5 महिन्याच्या आसपास आपली सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते. कधीपासून? जी पहिली तारीख होती त्या तारखेपासून, म्हणजे जेव्हा प्रथम उत्तर तालिका आली, प्रथम उत्तर तालिका येण्याची जी तारीख होती, त्या तारखेपासून सेकंड रिस्पॉन्स शीट लागण्याचा जो कालावधी आहे तो साधारणतः 1.5 महिने आपल्याला दिसतो आणि जवळपास 2 महिन्यापर्यंतही त्याचा वेळ हा जाऊ शकतो. आता येऊया आपण आपल्या रिस्पॉन्स शीटवर. तर आपली जी उत्तर तालिका आहे प्रथमवाली समाज कल्याण विभाग भरतीची, ती लागलेली होती 24 मार्चला. आता इथे तुम्ही जर 2 महिने ॲड केले तर 24 मार्च, 24 एप्रिल आणि 24 मेला 2 महिने कंप्लीट होतात. म्हणजे यापूर्वी तुमचे अँसर की 100% येणार आहे, असं आपल्याला मागील डाट्यावरून दिसते. दुसरं असं की जर याच्या अगोदर लावायची असली, तर इथे तुम्ही आणखी 15 दिवस देखील मायनस करू शकता. म्हणजे इथे 10 ते 15 दिवस जर तुम्ही मायनस केली, तर 10 तारखेपर्यंत तुमची रिस्पॉन्स शीट येण्याचे चान्सेस आहे. तर कधीपासून? 1 मे पासून. 1 मे पासून तर 10 मेपर्यंतचं तुमची रिस्पॉन्स शीट ही येऊ शकते. आता 1 तारीख तर गेलेली आहे. जवळपास 3 तारीख संपलेली आहे. म्हणजे 3 दिवस या महिन्याचे झालेले आहेत. आजचा 4था दिवस आहे. तर इथून या सोमवारपासून ते पुढील सोमवारपर्यंत म्हणजे याच आठवड्यामध्ये तुमची रिस्पॉन्स शीट येण्याचे चान्सेस आहे. कशाच्या बेसिसवर? जर त्यांनी 1.5 महिन्यामध्ये सेकंड रिस्पॉन्स शीट लावली तर. पण जर या आठवड्यात तुमची अँसर की आली नाही, तर याच्याही पेक्षा कालावधी जास्त लागू शकतो. पण जी पॉसिबिलिटी आहे मोस्ट ऑफ द ती 24 मेच्या आतच तुमची रिस्पॉन्स शीट लागू शकते आणि जर लागायची असली 1.5 महिन्यात जर त्यांनी लावली, तर ती या दरम्यानच लागू शकते. म्हणजे 4 मे ते 10 मे किंवा 11 मेपर्यंतच तुमची अँसर की यायला हवी. आता ह्या ज्या तुम्ही प्रश्न करत होते
कमेंट करत होते, काही जण मेसेज करत होते, त्यांना सर्वांना उत्तर मिळालेलं असेल. आपण इतर परीक्षांचं देखील ॲनालिसिस घेतलं असतं, पण जवळपास परीक्षांचं आपल्याला असंच दिसतं की 1.5 महिन्याचा कालावधी सेकंड रिस्पॉन्स शीटला TCS कंपनीने घेतलेला आहे आणि त्याला वेळ का लागतोय? प्रथम उत्तर तालिकेला वेळ लागत नाही. तुमची परीक्षा आज झाली तर उद्याही जी कंपनी आहे ती डिक्लेअर करू शकते. पण सेकंड रिस्पॉन्स शीटसाठी का वेळ लागतो? कारण की जे काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत, जेवढे काही प्रश्न होते, आता विविध शिफ्टमध्ये आपली परीक्षा झाली आणि विविध शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या कारणाने काही प्रश्न असो त्यामध्ये आपल्याला काही चूक आढळली, काही पर्याय असो त्यामध्ये जर आपल्याला चूक आढळली तर आपण योग्य ते रेफरन्स देऊन त्यावर आक्षेप घेतो. तर जे काही उमेदवारांनी सर्व आक्षेप घेतलेले आहे त्यांची पूर्ण पडताळणी करूनच सुधारित उत्तर तालिका लावण्यात येते आणि ते पडताळणी करण्यातच हा वेळ लागत असतो. तुम्ही जे काही आक्षेप पाठवलेले आहेत, मग ते पुस्तक असो किंवा स्टँडर्ड रेफरन्स सोर्सेस असो, तर ते संपूर्ण चेक केल्या जातात आणि त्या प्रश्नामध्ये किंवा पर्यायामध्ये बदल केला जातो. त्यामुळेच या ठिकाणी वेळ लागतो, तिथे फिजिकल काम करावं लागतं. तर पहा, असं आहे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती 24 मेच्या आतच येणे अपेक्षित आहे. जवळपास ती या आठवड्यामध्येही लागू शकते. म्हणूनच सांगत आहे काही जण की या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तर ती का आहे? कारण की गेल्या काही काळामध्ये TCSने ज्या परीक्षा घेतल्या त्यांची आन्सर की 1.5 ते 2 महिन्याच्या आत लावलेली आहे. म्हणूनच तुमची ही आन्सर की या दरम्यान येऊ शकते. आता हे झालं आन्सर कीच्या बाबतीत. तुम्हाला जवळपास प्रश्नांची उत्तर मिळालेली असेल, कधीपर्यंत लागू शकते, कधी लागू शकते, मागे TCSने कधी लावली होती आणि 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी का लागतोय, या प्रश्नांची उत्तर देण्याचा आपण प्रयत्न केला. आता जाऊया नॉर्मलायझेशनवर. तर पहा, इथे नॉर्मलायझेशन कोणत्या पदाचं होणार आहे, कोणत्या पदाचं होणार नाही, त्याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला यावं लागेल वेळापत्रकावर. नॉर्मलायझेशन का होत आहे आपलं? कारण की विविध शिफ्टमध्ये आपली परीक्षा पार पडली. आता ज्या पदासाठीच्या इथे विविध पद आहेत, गृहपाल असो, अधीक्षक, महिला असो किंवा सर्वसाधारण असो, अशा वेगवेगळ्या ज्या काही शिफ्ट होत्या, तर हे जे पद आहे, एकाच पदाचा पेपर विविध शिफ्टमध्ये पार पडलेला असेल तर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे मार्कांचं. पण तुमची परीक्षा जर एकाच शिफ्टमध्ये पार पडलेली असेल तर तुमच्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार नाही किंवा तुमच्या मार्कांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. म्हणूनच पहा, गृहपाल अधीक्षक महिला जी आहे त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे कारण की त्यांची परीक्षा विविध शिफ्टमध्ये पार पडली. त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक जे आहे त्याचंही नॉर्मलायझेशन होईल. गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण जे आहे त्याचंही नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं, समाज कल्याण निरीक्षक हे जे पद आहे याचंही होणार आहे कारण की एकापेक्षा जास्त शिफ्ट आहेत. फक्त उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक ही जी 2 पदे आहे आणि लघु टंकलेखक हे तिसरं पद, तर या 3ही पदांची परीक्षा फक्त एकाच शिफ्टमध्ये पार पडली. आता एकाच शिफ्टमध्येच पेपर झालेला आहे, त्यामुळे या पदाचं नॉर्मलायझेशन होणार नाही. कारण की परीक्षा ही एकदाच झालेली आहे, एकाच शिफ्टमध्ये पार पडलेली आहे. त्यामुळे या पदांचं नॉर्मलायझेशन आपल्याला होताना दिसणार नाही आणि हे 3 पदे सोडून उच्च श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक ही 3 पदे जर आपण सोडली तर जवळपास सर्वच पदांचं नॉर्मलायझेशन होताना आपल्याला दिसत आहे ते वेळापत्रकानुसार. कारण की वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन तुमचं 100% होईल आणि ते सर्वांना बंधनकारक असणार आहे. अशी माहिती त्यांनी जाहिरातीमध्ये ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाईड केली होती. आता काही जणांचा प्रश्न आहे की फॉर्म किती आले? तर इथे पाहू शकता तुम्ही, या फॉर्मवरूनच स्पर्धा किती आहे याची कल्पना तुम्हाला होईल. पण यामध्ये असं आहे की जेवढे फॉर्म आले तेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली का? तर नाही. बरेच विद्यार्थी या ठिकाणी अब्सेंट देखील असतात. त्यामुळे जो काही फॉर्मची संख्या आहे ती ॲक्चुअल पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा जास्तच आपल्याला दिसेल. पहिलं पद पहा, सीनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर व्हॅकन्सीज होत्या 5. यासाठी अर्ज आलेले आहेत 11,216. त्यानंतर दुसरं जे पद आहे वार्डन सुपरिटेंडंट, इथे जागा होत्या 61. यासाठी फॉर्म आलेले आहेत 40,968. त्यानंतर पहा, वॉर्डन सुपरिटेंडंट फिमेलसाठी 92 व्हॅकन्सीज होत्या आणि इथे फॉर्म आलेले आहेत 73,625. त्यानंतर पहा, सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर, इथे ज्या जागा होत्या त्या होत्या 39 आणि फॉर्म आलेले आहेत 58,009. त्यानंतर हायर ग्रेड स्टेनोग्राफर जर पाहिलं तर 10 जागा होत्या, फॉर्म 1,317. त्यानंतर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर जागा आहेत 3, फॉर्म आलेले आहेत 620 आणि त्यानंतरचं पद आहे ज्युनियर टायपिस्ट, त्याच्या जागा होत्या 9, फॉर्म आलेले आहेत 1,447. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जागा ज्या आहेत एकूण 219 होत्या आणि टोटल फॉर्म जे आहेत ते 1,87,202 प्राप्त झालेले आहेत. तर ह्या पाहिल्या आपण जागा आणि फॉर्म. काही जण म्हणत असतील की यामध्येही कॅटेगरीनुसार त्यांनी डाटा का दिला नाही? तर पहा, कॅटेगरीनुसार जो विभाग आहे तो सध्या तरी कलेक्शन करत नाही. ज्यावेळी जो रिझल्ट येणार आहे किंवा विद्यार्थ्यांचे मार्क्स येतील त्यावेळीच आपल्याला कळणार आहे की कॅटेगरी वाईज हा कट ऑफ किती जाणार आहे किंवा कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडले त्यावरून त्यांचा कट ऑफ ठरेल. इथे जे आहे ते डाटा बऱ्याच ठिकाणी RTI आपण पाहिल्या, मागेही काही RTI टाकल्या होत्या. तर त्यांनी जे काही एकूण फॉर्म आलेले आहेत किंवा स्पेसिफिक पदासाठीचे जे फॉर्म आहेत त्यांची माहिती RTIच्या माध्यमातून प्राप्त होते. पण जो काही डाटा आहे किंवा कोणत्या कॅटेगरीचे किती फॉर्म आले
तो जो डाटा आहे तो संकलन केला जात नाही, अशीच माहिती विभागाकडून आपल्याला दिसते. आता नुकतंच RTI जो आहे तो महिला व बालविकासचे फॉर्म किती आले त्याच्याबाबत आलेला आहे आणि त्यामध्येही त्यांनी स्पष्ट केलं की परीक्षा अधिकारी या पदासाठी किती फॉर्म आलेले आहेत ते तर त्यांनी सांगितलं, पण कॅटेगरी वाईज कसे त्याचं डिवायडेशन कसं आहे यांची माहिती त्यांनी असं सांगितलं की आम्ही संकलित केलेली नाही, त्यामुळे प्रोव्हाइड करता येत नाही. तर पहा मित्रांनो, इथे आपण समाज कल्याण विभाग भरतीची आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते, कोणत्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्यासोबतच कोणत्या पदासाठी किती अर्ज आले याची संपूर्ण माहिती पाहिली. तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. या व्यतिरिक्तही काही प्रश्न असतील तरीही तेही तुम्ही विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.